मुलगी आहे तर बिझनेस चालू शकेल का? असा प्रश्न आपल्या इंडियामध्ये सगळ्यांनाच पडतो. तर हाय, माझं नाव आहे श्रद्धा. कोणता तरी दिवस असा येतोच, की फॅमिलीची आठवण खूप येते, करमत नाही. तर आज मी त्याच फेजमध्ये होते. माझा मूड बघून माझे हसबंड म्हटले, "चल थोडंसं बाहेर वॉक करून येऊया." मग असंच फिरत-फिरत आम्ही ग्रीन पार्कमध्ये आलो. इथे थोडेसे माणसं बघून, लाइटिंग बघून थोडंसं बरं वाटत होतं. अगोदर थोडी भूक लागली होती म्हणून पास्ता खाऊन घेतला. नंतर थोडंसं आम्ही मार्केट एक्सप्लोअर करत होतो. इथे लोक मस्त आईस स्केटिंग एन्जॉय करत होते. आम्ही काही ट्राय नाही केलं. आम्ही फक्त बघत होतो. इथे बरेच जण राईड्स एन्जॉय करत होते. मी पण विचार केला, चल एखादी राईड ट्राय करूया. पण इथे लिहिलं होतं, ही राईड फक्त इमर्जन्सी असेल तरच थांबेल. तुमचं रडणं ही इमर्जन्सी कन्सिडर करणार नाहीत. म्हणून मी कॅन्सल केलं आणि फक्त खाण्यावर फोकस केला. आणि मार्केटमध्ये मी एक गोष्ट नोटीस केली, इथे 90% मुली ना बिझनेस रन करत होत्या. कस्टमरची ऑर्डर घेणं, ऑर्डर प्रिपेअर करणं, पेमेंट घेणं सगळं त्याच मॅनेज करत होत्या. आणि हे बघून मला खरंच खूप छान वाटलं. इकडे तुम्हाला कोणतीच मुलगी ना वीक दिसणार नाही. कारण इंडियामध्ये ना मुलगी कॅपेबल जरी असेल ना, तरी बिझनेस चालवायचा विचार केला, की लोकांचे असंख्य प्रश्न असतात. होईल का? जमणार का? मॅनेज करशील का? असा डाऊट असतोच. हे बघून मला खूप छान वाटलं, की म्हणजे मुलगी इंडियामध्ये असेल की अब्रॉडमध्ये असेल, मुलीची इच्छा असेल ना, ती काही पण अचीव्ह करू शकते. फक्त तिला सपोर्ट, अवेअरनेस आणि फ्रीडम याची गरज आहे. तर असा आज एक मस्त असं मोटिवेशन घेऊन आम्ही घरी परत आलो. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.